प्रियंका गांधी म्हणतात की हा मुद्दाच मुळात महिला आरक्षण विधेयकाचा नाहीये, तर हा मतदारसंघ पुनर्रचनेचा आहे. त्या स्वतः महिला खासदार आहेत, विरोधी पक्षाच्या नेत्या सुद्धा आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा पद्धतीचं जे विधेयक आणलेलं आहे त्याला विरोधक कधीच पाठिंबा देऊ शकणार नाही. पहिली गोष्ट, मी प्रियंका गांधींना दोष देणार नाही. त्या नवीन आहेत, त्यामुळे अजून त्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नसेल म्हणून पुन्हा सांगतो, कारण त्या 2023 नंतर आलेल्या आहेत. 2023ला आपण ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं त्यावेळी आणि 2002चं जे काही आपलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, या दोन्ही गोष्टींमुळे डिलिमिटेशन आणि सेन्सस या दोन गोष्टींशिवाय महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नाही. म्हणून डिलिमिटेशनची प्रोसेस सुरू करणं आणि सेन्सस न झालेलं असल्यामुळे 2011च्या सेन्ससनी ते डिलिमिटेशन करणं, या दोन गोष्टी केल्याशिवाय 2029 मध्ये महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नव्हतं. हे कदाचित प्रियंकाजींना त्यांच्या लोकांनी समजून सांगितलं नसेल म्हणून त्यांनी असा आरोप केला. दुसरं, या संपूर्ण विधेयकाशी ओबीसी जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. ओबीसी जनगणना ठरलेली आहे. त्या संदर्भात जनगणना जी आहे त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे त्या टप्प्यामध्ये घरं आणि इतर सगळ्या गोष्टींची जनगणना होते. त्यानंतर व्यक्तींची ज्यावेळेस जनगणना होते त्यावेळी अशा पद्धतीनं जातनिहाय जनगणना पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर, कारण याच्यापूर्वी सेन्ससमध्ये जातनिहाय जनगणना झालेली नाही, 2031 नंतर झालेली नाही. त्यामुळे ती पहिल्यांदा मोदी सरकारने मान्य केलेली आहे. इतकं जर ओबीसींच्या बद्दल प्रेम होतं तर इतके वेळा प्रत्येक जनगणनेच्या वेळी, म्हणजे काँग्रेस सरकारच्या 50 वर्षाच्या काळात प्रत्येक जनगणनेच्या वेळी ॲटलिस्ट 2070 नंतर तर दर जनगणनेला ओबीसीची जनगणना करा असा त्या ठिकाणी आग्रह होता. काँग्रेसने तो कधीच मान्य केला नाही.